ब्रेकनंतर स्वागत आणि आता बातमी आहे। मुंबईमध्ये रिक्षा आणि टॅक्सी चालकांकडून प्रवाशांची अडवणूक करण्याचे प्रकार काही नवीन नाहीत। आता याच ऑटो आणि टॅक्सी चालकांनी प्रवाशांची फसवणूक करण्याचा आणखी एक नवीन प्रकार सुरू केलाय। हा प्रकार ऐकाल तर तुम्हाला धक्का बसेल। हे ऑटो आणि टॅक्सी चालक मीटरमध्ये फेरफार करून प्रवाशांची फसवणूक करतायत, लूट करतायत। यामध्ये चालकाच्या गिअर हँडल, वायपर किंवा हेडलाईट स्टिक इथे एक छोटं बटन असतं। या बटनाची वायर रेग्युलर मीटरला जोडलेली असते। प्रवासी ऑटो किंवा टॅक्सीमध्ये बसला की मग ड्रायव्हर हळूच हे बटन दाबतो आणि त्यानंतर मग मीटरवरचे आकडे वेगाने पळू लागतात। मीटरवरील आकडे घोड्यासारखे पळतात म्हणून याला सांकेतिक भाषेत घोडा मीटर असं नाव पडलंय। हे घोडा मीटर आरटीओ विभागासाठी सुद्धा डोकेदुखी बनलंय। प्रवाशांची होणारी लूट पकडताना त्यांना देखील नाकेनऊ येत आहे। अनेक टॅक्सी आणि रिक्षा चालक या घोडा मीटरचा वापर करून प्रवाशांची लूट करतायत। रोज ताजरून माटुंगा जाणं येणं करतो। माझं खालच्या कॉलेजला जाणं येणं असतं, तर रोज माझा भाडा डिफरंट असतो। मी सुद्धा ऑब्झर्व केले की टॅक्सीमध्ये व्हायला पाहिजे 30-35 रुपीज व्हायला पाहिजे, पण कधी कधी 45-55 चाललं जातं। ते लगेच कळतं की काही नाही मॅनिप्युलेट केले। अशा मग पोलिसांनी थांबवलं पाहिजे। पोलीस तर असतात, परंतु म्हणजे खूप आता मी पावसात एवढं तर झालं की असं 2-2 तास थांबलो इथं मी, ते खूप जास्त झालंय। मी एकदा हिंदुजा हॉस्पिटलमध्ये चाललो होतो आणि हिंदुजा हॉस्पिटल इथून ते हिंदुजा हॉस्पिटलचं नेहमीप्रमाणे भाडं साधारणतः 32 रुपये असं। त्याने खटकन असं दाबलं, मला 60 रुपये झाले। मग त्याला मी बोललो आता पैसे तुला काय देणार नाही। मग त्याने तेवढे होते तेवढे नेहमीप्रमाणे घेतले। कल्याणवरून येताना आम्ही याला राहतो 3 हात बंगल्याला, तिथून इथे येताना ते शक्यतो मीटर नाही टाकत, कधी कधी मीटर टाकतात आणि त्यावेळी आम्हाला माहीत आहे किती होतं ते स्टेशनला यायला, पण हे डबल ते तिबल भाव लावतात। असं होतं। किती पैसे? साधारण 40 रुपये 42 रुपये होतात याला, तर जो डबल रेट लावला जातो। म्हणजे तुमच्याकडून 80 रुपये 80-82 रुपये घेतात ते, आणि मीटर तेवढं फास्ट पळतो पण ते लक्षात येत नाही ना असं, आणि गडबडीत असतो आपण, त्यामुळे काहीच लक्षात येत नाही। मीटरमध्ये एक वेटिंग पिरियडमध्ये असतो, वेटिंग पिरियड सुद्धा असतो, आणि मग त्या ठराविक वेटिंगच्या पुढे जर गेला तर त्याचंही भाडं या ठिकाणी आकारण्यात येतं। आणि त्यामुळे बऱ्याच वेळा आपल्याला असं लक्षात येतं की मीटर गाडी थांबल्यानंतर सुद्धा त्याचं भाडं आपल्याला आकारण्यात येतं आहे, परंतु असं नसून इलेक्ट्रॉनिक पद्धतीमध्ये कुठल्या प्रकारची छेडछाड करता येत नाही। आणि जर अशा प्रकारची छेडछाड केली तर आमचं हे पथक आहे, या पथकांकडे तुम्ही सगळे जे टॅक्सीचे जे प्रवासी आहेत ते निश्चितपणे त्यांच्याकडे तक्रारी करू शकतात, आणि अशा तक्रारी प्राप्त झाल्यानंतर निश्चितपणे त्यांच्यावर आम्ही कारवाई करतो। त्यामुळे तुम्ही देखील रिक्षा किंवा टॅक्सीमधून प्रवास करत असताना या मीटरकडे नक्कीच लक्ष ठेवा। या बातमीसोबतच वेळ झाली आहे महाराष्ट्र अनलिमिटेडमध्ये आता इथेच थांबण्याची। नमस्कार।